वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एका मोठ्या आणि प्रस्थापित कंपनीचा महसूल म्हणजे आपण ज्याला रेव्हेन्यू म्हणतो, तो एकाच तिमाहीचा चक्क 125% वाढतो. बापरे, 125%? म्हणजे ही वाढ खूपच मोठी आहे. हो ना. आणि हा आकडा थोडा थोडा नाहीये. तो तब्बल 2676 कोटी रुपयांवर पोचतो. म्हणजे मागील तिमाहीच्या तुलनेत बघितलं तर ही एक प्रचंड मोठी उसळी आहे. अगदी बरोबर. आणि एवढे मोठे आकडे पाहिल्यावर कुणालाही साहजिकच असं वाटेल की कंपनीने बक्कळ नफा कमावला असेल. नेमकं. पण म्हणजे खरी गोम इथेच आहे. एवढी जबरदस्त वाढ होऊनही ना, कंपनीचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट तो चक्क 242% घसरलाय. अच्छा, म्हणजे महसूल दुप्पट आणि नफा घसरलाय. हो. आणि तो फक्त घसरला नाहीये, तर उणे 219 कोटी रुपये इतका नोंदवला गेलाय. म्हणजे महसूल वाढूनही कंपनी चक्क तोट्यात आहे. हे आकडे ऐकायला खरोखरच खूप परस्पर विरोधी वाटतात. बरोबर ना. हे कसं शक्य आहे? मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या या आर्थिक निकालांनी भल्या भल्यांना चक्रावून सोडलं आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण या वरवर गोंधळात टाकणाऱ्या आकड्यांची सविस्तर चिरफाड करणार आहोत. हो, कारण कोणत्याही गुंतवणूकदारासाठी किंवा अर्थविश्वाची आवड असणाऱ्या व्यक्तीसाठी हे आकडे पहिल्या दृष्टिक्षेपात खूपच भीतीदायक वाटू शकतात. अगदी. म्हणजे आपल्याला वाटतं की एकतर नफा किंवा तोटा गोष्टी स्पष्ट असाव्यात. कसे, बाजाराला नेहमी गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या आवडतात. पण इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. आणि म्हणूनच फक्त बातम्यांच्या हेडलाईन्स वाचून निर्णय घेण्यापेक्षा आपण ताळेबंदाच्या आत खोलवर जाऊन हा टॉप लाईन आणि बॉटम लाईन मधला लपाछिपीचा खेळ उलगडणं गरजेचं आहे. चला तर मग या महसूल विरुद्ध तोटा या विरोधाभासापासूनच सुरुवात करूया. म्हणजे 125%ची महसूल वाढ आणि उणे 219 कोटींचा तोटा. सर्वसामान्य तर्काने विचार केला तर नफा आणि महसूल हातात हात घालून चालले पाहिजेत. हो, तसं व्हायला पाहिजे खरं तर. एखादी कंपनी 2,500 कोटींहून अधिक कमावते आणि तरीही तोट्यात जाते. याचा अर्थ व्यवसायात काहीतरी गंभीर बिघाड झालाय असाच निघतो ना. सूत्रांमधील माहितीचा अभ्यास केल्यावर यामागचं नेमकं कारण काय समोर येते? बघा, इथेच सगळ्यात मोठी गफलत होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जो 219 कोटींचा तोटा दिसतोय ना, तो कंपनीच्या मूळ व्यवसायातील कमकुवतपणा अजिबात दर्शवत नाही. खरंच? म्हणजे मुख्य व्यवसायात तोटा नाहीये? अजिबात नाही. हा तोटा एका वेगळ्याच तांत्रिक कारणामुळे झाला आहे, ज्याला आर्थिक परिभाषेत आपण ट्रेजरी MTM म्हणजे मार्क टू मार्केट नुकसान असं म्हणतो. एक मिनिट. हे मार्क टू मार्केट नुकसान या तांत्रिक शब्दाची थोडी सोप्या भाषेत फोड करूया आपण. हे नक्की कसं काम करतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मोतीलाल ओसवाल सारख्या मोठ्या वित्तीय संस्था फक्त ग्राहकांचे पैसे गुंतवत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचं जे भांडवल असतं ना, त्यातील काही हिस्सा त्या स्वतः शेअर बाजारात गुंतवतात. अच्छा, म्हणजे स्वतःची वैयक्तिक गुंतवणूक असल्यासारखं. नेमकं याला ट्रेजरी गुंतवणूक म्हणतात. आता होतं काय, शेअर बाजार तर रोज वरखाली होत असतो. समजा कंपनीने 100 रुपये गुंतवले आहेत आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आज त्या शेअरची किंमत 80 रुपये झाली. म्हणजे 20 रुपयांचं नुकसान झालं. पण त्यांनी ते शेअर्स विकलेत का? नाही, त्यांनी तो शेअर प्रत्यक्षात विकलेला नसतो. पण अकाउंटिंगच्या कडक नियमानुसार त्यांना तो 20 रुपयांचा तोटा त्यांच्या आजच्या ताळेबंदात कागदोपत्री नोंदवावाच लागतो. समजलं. यालाच मार्क टू मार्केट म्हणतात, म्हणजे आजच्या बाजाराच्या भावानुसार मूल्य ठरवणे. या विशिष्ट तिमाहीत बाजारात जी अचानक मोठी अस्थिरता आली, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीचं मूल्य तात्पुरतं कमी झालं. आणि तो मोठा कागदोपत्री फटका या निव्वळ नफ्यामध्ये म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये दिसत आहे. अगदी बरोबर. अच्छा, म्हणजे हे एखाद्या अशा दुकानदारासारखं आहे का, ज्याचं दुकान खूप जोरात चाललंय, दुकानात ग्राहकांची रांग लागलीये, गल्ल्यात भरपूर पैसे जमा झालेत. हो. पण संध्याकाळी जेव्हा तो मालक एकूण हिशेब करायला बसतो, तेव्हा त्याला आठवतं की त्याने स्वतःचे काही वैयक्तिक पैसे शेअर बाजारात लावले होते आणि तिथे अचानक आलेल्या घसरणीमुळे ते पैसे बुडाले. अगदी तसंच. म्हणजे दिवसाच्या शेवटी दुकानातून भरपूर कमाई होऊनही मालकाचा एकूण ताळेबंद नुकसानीत दिसतोय. हे सादृश्य अगदी चपखल आहे.
दुकानाचा व्यवसाय उत्तम चाललाय, फक्त मालकाच्या बाहेरच्या गुंतवणुकीत फटका बसलाय. आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आकड्याकडे पाहावं लागेल. कोणता आकडा? तो म्हणजे ऑपरेटिंग पॅट, म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. हा तो नफा असतो जो कंपनीच्या खऱ्या दैनंदिन व्यवसायातून, म्हणजे त्यांच्या मूळ सेवांमधून येतो. यात बाहेरच्या गुंतवणुकीचा किंवा ट्रेजरीचा अजिबात समावेश नसतो. आणि हा दुकानाचा म्हणजे कंपनीच्या खऱ्या कमाईचा आकडा किती आहे? हा आकडा आहे तब्बल 661 कोटी रुपये. बापरे, 661 कोटी म्हणजे मूळ व्यवसाय प्रचंड नफ्यात आहे तर. हो ना? आणि विशेष म्हणजे यामध्ये मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 25% भक्कम वाढ झाली आहे. 25% वाढ म्हणजे तो उणे 219 कोटींचा आकडा पूर्णपणे दिशाभूल करणार आहे. अगदी. याचा सरळ अर्थ असा की त्यांचा जो मुख्य व्यवसाय आहे, लोकांना आर्थिक सेवा देण्याचा, तो अत्यंत वेगाने आणि मजबूत नफ्यात चालत आहे. 661 कोटींचा मूळ नफा आणि तोही 25% वाढतोय. ही खरोखरच एक डोळे उघडणारी माहिती आहे. पण मग इथे मला एक दुसरा प्रश्न पडतो. विचारा ना. जर मूळ व्यवसाय 661 कोटींच्या नफ्यात आहे, तर सूत्रांमध्ये आणखी एका आकड्याचा उल्लेख वारंवार येतोय. तो म्हणजे EBIT, EBIT, म्हणजे अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. हो, तो आकडाही महत्वाचा आहे. सूत्रांनुसार हा EBITचा आकडा घसरून फक्त 205 कोटींवर आलाय. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत यात 27% घट आहे आणि मागील तिमाहीच्या 1055 कोटींच्या तुलनेत तरी खूपच मोठी घसरण आहे. हे कसं काय? बघा, इथेच ऑपरेटिंग नफा आणि एकूण नफा यातील तांत्रिक फरक समजून घेणं महत्वाचं ठरतं. हा जो EBITचा आकडा आहे ना, त्यामध्ये कंपनीच्या मूळ व्यवसायातील कमाईसोबतच त्या ट्रेजरी गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नुकसानाचाही समावेश केला जातो. अच्छा, म्हणजे यात दुकानाचं नफा आणि बाजारातलं नुकसान दोन्ही एकत्र केलंय. नेमकं. मगाशी आपण जे मार्क टू मार्केट नुकसान पाहिलं, ते इतकं मोठं होतं की त्याने मूळ व्यवसायातून आलेल्या 661 कोटींच्या नफ्याला एकदम खाली ओढलं. म्हणजे त्या कागदी नुकसानीचा हा फटका आहे. हो, ट्रेजरीमधील या मोठ्या नुकसानामुळे त्यांचा एकूण EBIT आणि अंतिमतः एकूण निव्वळ नफा हा नकारात्मक पातळीवर गेला. पण म्हणूनच अशा आर्थिक कंपन्यांचं विश्लेषण करताना फक्त शेवटच्या ओळीवर म्हणजेच बॉटम लाईनवर लक्ष न ठेवता ऑपरेटिंग नफ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी बरोबर. हा तोटा मूळ व्यवसायाचा नसून तो गुंतवणुकीवरील तात्पुरता कागदी तोटा आहे, हे आता यातून स्पष्ट होतं. आणि इथूनच खरी रंजक गोष्ट सुरू होते. कारण जर मूळ व्यवसाय खरोखरच 661 कोटींच्या नफ्यात आहे आणि तो इतक्या वेगाने वाढतोय, तर हा नफा नेमका कुठून येतोय? तेही सूत्रांमध्ये खूप स्पष्टपणे दिलंय. हो, तो कोणता जादूचा डबा आहे जो ही कमाई निर्माण करतोय? व्यवसायाचे ते भक्कम स्तंभ कोणते आहेत जे या वाढीला चालना देत आहेत? सूत्रांवर नजर टाकली तर दिसतं की ॲसेट मॅनेजमेंट आणि प्रायव्हेट वेल्थ हा कंपनीचा मुख्य वाढीचा इंजिन बनला आहे. हो, तो त्यांचा सर्वात मजबूत भाग आहे सध्या. तिथे नफ्यात तब्बल 48% वाढ झालीय आणि AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये 32% वाढ झालीय. अगदी बरोबर. AUM म्हणजे लोक या कंपनीकडे गुंतवणुकीसाठी किती पैसे सोपवत आहेत. 32% वाढ म्हणजे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास प्रचंड वेगाने वाढतोय. पण ह्या ॲसेट मॅनेजमेंट विभागातही एक विशेष आकडा आहे जो जास्त लक्षवेधी आहे. कोणता? SIPचा आकडा. कारण सूत्रांनुसार SIPद्वारे येणाऱ्या गुंतवणुकीत तब्बल 78% प्रचंड वाढ झाली आहे. हो, तोच आकडा. पण मला सांगा, 78% वाढ ऐकायला खूप मोठी वाटते, पण एखाद्या व्यवसायाच्या ताळेबंदाच्या दृष्टीने या एका आकड्याचं एवढं मोठं महत्त्व का आहे? कसं आहे, SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा केवळ गुंतवणुकीचा प्रकार नाहीये, तर कंपनीसाठी तो उत्पन्नाचा एक अत्यंत स्थिर आणि शाश्वत प्रवाह आहे. अच्छा, म्हणजे दर महिन्याला येणारे पैसे? हो, याला आपण एका सबस्क्रिप्शन मॉडेलसारखं पाहू शकतो. जसं आपण दर महिन्याला एखाद्या OTT प्लॅटफॉर्मचे पैसे भरतो ना, तसंच गुंतवणूकदार दर महिन्याला एक ठराविक रक्कम कंपनीकडे व्यवस्थापनासाठी देत असतात. म्हणजे हा पैसा बाजारात कितीही अस्थिरता असली तरी दर महिन्याला हमखास येणारच. बरोबर. यामुळे कंपनीचा रेकरिंग म्हणजेच वारंवार मिळणारा महसूल वाढतो. आणि हे आकडे बघून कुणालाही आश्चर्य वाटेल की कंपनीच्या एकूण महसुलापैकी तब्बल 64% महसूल हा याच रिकरिंग स्वरूपाचा आहे. बापरे, 64%? म्हणजे अर्ध्याहून अधिक महसूल हा हमखास येणार आहे. हो ना, पण एकदाच मिळणारा नसून तो सातत्याने आणि वारंवार मिळणारा आहे. हा पैशांचा असा एक स्थिर प्रवाह आहे जो मघाशी आपण पाहिलेल्या त्या मार्क टू मार्केट सारख्या वादळांमध्ये
कंपनीला तग धरून राहण्यास मोठी मदत करतो. म्हणजे कागदावरील तोटा एकीकडे असला तरी दर महिन्याला येणारी ही रोख रक्कम कंपनीचा कणा मजबूत ठेवते. अगदी नेमकं. आणि याचाच थेट परिणाम म्हणून त्यांचा 10 वर्षांचा पॅट CAGR म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट 33% इतका भक्कम राहिला आहे. हे खरोखरच प्रभावी आहे. खरंच प्रभावी आहे. याशिवाय मी बघत होतो की कॅपिटल मार्केट्स विभागातही नफ्यात 12% वाढ झाली आहे. सूत्रांनुसार IPO आणि QIP मध्ये कंपनीची कामगिरी उत्तम असून QIP मध्ये तर ते पहिल्या क्रमांकावर आहेत. हो, कॅपिटल मार्केट्समध्ये त्यांचा दबदबा आहे. पण हे QIP म्हणजे नक्की काय? आणि त्यात पहिल्या क्रमांकावर असणं इतकं महत्वाचं काय? QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट. जेव्हा एखाद्या शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या मोठ्या कंपनीला आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असतो, तेव्हा ते शेअर्स विकतात. बरोबर. हो, पण ते सामान्य लोकांकडे न जाता थेट मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे जातात. मोतीलाल ओसवाल या व्यवहारात मध्यस्थाची भूमिका बजावते. ते गुंतवणूकदार आणि कंपनी यांची सांगड घालून देतात आणि त्या बदल्यात मोठे शुल्क म्हणजे फीज आकारतात. अच्छा, म्हणजे हा पण एक मोठा कमाईचा मार्ग आहे. आणि या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असणं म्हणजे भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांचा संपर्क आणि दबदबा किती मजबूत आहे हे दर्शवतं. समजलं. या व्यतिरिक्त हाऊसिंग फायनान्स विभागानेही कमाल केली आहे. तिथे नफ्यात 61% आणि AUM मध्ये 19% वाढ आहे. हे सर्व आकडे ऐकताना असं वाटतंय की सर्वच विभाग अत्यंत उत्तम कामगिरी करत आहेत. हो, सर्वत्र वाढ दिसतीये. पण इथेच मला एक कमकुवत दुवा दिसतोय. कमकुवत दुवा कोणता बरं? आपण आत्ताच पाहिलं की सगळेच विभाग दुहेरी आकड्यात वाढ नोंदवत आहेत. ॲसेट मॅनेजमेंट 48%, हाऊसिंग फायनान्स 61%, पण सूत्रांनुसार वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे संपत्ती व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विभागाच्या नफ्यात फक्त 60%चीच वाढ झाली आहे. हो. इतर विभाग 40-60% वाढत असताना इथे वाढीचा वेग इतका का मंदावलाय? जर मूळ व्यवसाय खरोखरच इतका मजबूत आहे तर इथे माशी कुठे शिंकली? खूपच बारकाईने विचारलेला प्रश्न आहे आणि खरं तर ह्यातच या व्यवसायाची एक मोठी जोखीम दडलेली आहे. ती कशी? बघा, वेल्थ मॅनेजमेंटचा महसूल हा थेट बाजाराच्या स्थितीवर आणि ग्राहकांच्या पोर्टफोलिओच्या मूल्यावर अवलंबून असतो. कंपनीला मिळणारी फी ही ग्राहकांच्या एकूण संपत्तीच्या काही टक्के असते. म्हणजे जर बाजार पडला तर ग्राहकांचे पैसे कमी होणार? नेमकं. जेव्हा बाजारात अस्थिरता असते किंवा मोठी घसरण होते तेव्हा ग्राहकांच्या पोर्टफोलिओचं एकूण मूल्य नैसर्गिकरित्या कमी होतं. आणि मूल्य कमी झालं की पर्यायाने कंपनीला मिळणारी फी देखील कमी होते. अच्छा, म्हणूनच तिथे थोडा फटका बसलेला दिसतोय आणि वाढ फक्त 60% दिसतीये. हो, म्हणजे इथे व्यवसाय थेट बाजाराच्या तालावर नाचतोय असं आपण म्हणू शकतो. पण हे तर खूप धोक्याचे आहे ना? होय, काही अंशी ते खरे आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही तात्पुरती घसरण असली तरी मगाशी आपण ज्या SIP मधील 78% वाढीबद्दल बोललो ती दीर्घकालीन दृष्टीने या घसरणीला एक भक्कम सुरक्षा कवच निर्माण करत आहे. म्हणजे बाजारातले चढउतारे येत जात राहतील. अगदी. पण AUM मध्ये सातत्याने जी नवीन रक्कम जमा होत आहे ती या व्यवसायाला भविष्यासाठी स्थिरता देईल. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की मूळ व्यवसाय मजबूत आहे, वेगवेगळे विभाग नफा कमवत आहेत आणि दिसणारा तो 219 कोटींचा तोटा हा पूर्णपणे कागदावरचा आणि तात्पुरता आहे. 100%. पण मला एक सांगा, कंपनीचं व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट स्वतः या संपूर्ण परिस्थितीकडे कसं पाहत आहे? कारण शेवटी तेच हे जहाज हाकत आहेत. खूप महत्वाचा मुद्दा आहे. सूत्रानुसार व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे की ट्रेझरीमधील नुकसान हे पूर्णपणे मार्क टू मार्केट आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे एप्रिल महिन्यापर्यंत त्यात अंशतः सुधारणा देखील झाली आहे. बरोबर? हो, हे अपेक्षितच होतं. तो केवळ कागदावरील तोटा होता आणि जसजसा शेअर बाजार सावरला तसतसा हा तोटाही आपोआप भरून निघू लागला. म्हणजे आपण त्याला कायमस्वरूपी नुकसान म्हणू शकत नाही. नाहीच. पण या एका तिमाहीतील अस्थिरतेतून व्यवस्थापनाने एक मोठा धडा नक्कीच घेतला आहे आणि तो त्यांच्या भविष्यातील धोरणांमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय. आणि तो धडा म्हणजे नवीन प्रकारच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणे. कारण सूत्रांमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की कंपनी आता प्रायव्हेट क्रेडिट आणि अल्टरनेट सारख्या नवीन उत्पादनांवर अत्यंत वेगाने लक्ष केंद्रित करत आहे. बरोबर. माझा प्रश्न असा आहे की हे प्रायव्हेट क्रेडिट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर नक्की काय? आणि व्यवस्थापन एकीकडे सांगत आहे की नुकसान तात्पुरते आहे, पण मग दुसरीकडे या नवीन उत्पादनांवर एवढ्या वेगाने लक्ष का केंद्रित करत आहेत?
म्हणजे हा ह्याच अस्थिरतेवर मात करण्याचा उपाय आहे का, असा तुमचा प्रश्न आहे. हो, नेमकं तेच. या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट क्रेडिटची कार्यप्रणाली समजून घ्यावी लागेल. प्रायव्हेट क्रेडिट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पारंपरिक बँकांकडे न जाता किंवा शेअर बाजारात बॉन्ड्स न आणता थेट खासगी संस्थांकडून कर्ज घेणे. अच्छा, म्हणजे बँक नाहीये, थेट प्रायव्हेट फंडिंग. हो, यात गुंतवणूकदारांचे पैसे थेट कंपन्यांना कर्जाच्या स्वरूपात दिले जातात. आता याचा मगाशी आपण पाहिलेल्या मार्क टू मार्केट नुकसानीशी काय संबंध? तेच मलाही पडलेलं कोडं आहे. बघा, शेअर बाजारातील समभागांचे भाव रोज वर-खाली होतात, त्यामुळे ताळेबंदात रोज बदल करावे लागतात. पण प्रायव्हेट क्रेडिट किंवा ऑल्टरनेट्स जसे की रिअल इस्टेट फंड हे रोज बाजारात ट्रेड होत नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांचे भाव रोज बदलत नाहीत. नाही, त्यांचे करार ठराविक काळासाठी निश्चित असतात, म्हणजे लॉक इन असतात. म्हणजे रोजच्या बाजारातील चढ उतारांचा यावर थेट परिणाम होत नाही. अगदी बरोबर. कोणताही शहाणा व्यवसाय फक्त एकाच प्रकारच्या अस्थिर उत्पन्नावर विसंबून राहू शकत नाही ना. ट्रेझरीमधील नुकसान जरी तात्पुरते असले तरी ती प्रचंड अस्थिरता ताळेबंदावर आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर अत्यंत वाईट परिणाम करते. हो, कारण शेवटी हेडलाईन तर तोट्याचीच बनते. नेमकं. त्यामुळे व्यवस्थापन हा जो धोरणात्मक बदल करत आहे तो अशा उत्पादनांकडे वळण्याचा आहे जे बाजाराच्या रोजच्या अस्थिरतेपासून दूर आहेत. यामुळे जोखीम कमी होईल आणि त्यांचं रिकरिंग उत्पन्न अधिक भक्कम आणि डायव्हर्सिफाईड होईल. म्हणजे अल्प मुदतीसाठी शॉर्ट टर्ममध्ये जरी बाजारातील अस्थिरतेमुळे स्टॉकवर आणि कमाईवर नकारात्मक परिणाम दिसू शकला, तरी दीर्घ मुदतीसाठी जोखीम कमी करण्यासाठी त्यांनी एक भक्कम योजना आखली आहे. होय. आणि इथे आपल्याला एका अत्यंत मोठ्या आणि महत्वाच्या प्रवाहाकडे लक्ष द्यावं लागेल. तो म्हणजे फायनान्शियलायझेशन ऑफ इंडिया. फायनान्शियलायझेशन ऑफ इंडिया म्हणजे आर्थिक साक्षरता वाढणं. हो, भारतात आता खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरता प्रचंड वेगाने वाढत आहे. आजवर सर्वसामान्य भारतीय माणूस आपले पैसे कुठे गुंतवत असे? पारंपरिक सोने, जमीन किंवा मुदत ठेवींमध्ये, म्हणजे FD मध्ये. बरोबर. पण आता चित्र बदलत आहे. लोक शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि संपत्ती व्यवस्थापनाकडे म्हणजे वेल्थ मॅनेजमेंटकडे वळत आहेत. हा एक प्रचंड मोठा दीर्घकालीन प्रवाह आहे. म्हणजे एक मोठा टेलविंड आहे या कंपन्यांसाठी. अगदी. आणि मोतीलाल ओसवाल सारख्या हाय-आरओई म्हणजे गुंतवलेल्या भांडवलावर जास्त परतावा देणाऱ्या व्यवसायांना या ऐतिहासिक बदलाचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या मूळ व्यवसायातील जी वाढ आपण पाहिली ती याच मोठ्या बदलाची नांदी आहे. खरंच हे खूपच सखोल विश्लेषण होतं. तर आपण आजच्या या चर्चेच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. या सर्व आकड्यांचा, कागदावरील तोट्याचा, भक्कम मूळ नफ्याचा आणि व्यवस्थापनाच्या नवीन धोरणांचा विचार करून या तिमाही निकालांचं अंतिम मूल्यांकन काय करावं? सूत्रांनुसार या निकालांचं अंतिम मूल्यांकन हे सरासरी म्हणजे ॲव्हरेज असंच करावं लागेल. सरासरी एवढा 661 कोटींचा चांगला ऑपरेटिंग नफा असूनही आणि SIP मध्ये 78% वाढ असूनही फक्त सरासरी, हे थोडं अन्यायकारक नाही वाटत? मग ते अन्यायकारक वाटू शकतं, पण शेअर बाजाराचे नियम कठोर असतात. शेवटी कागदोपत्री नोंदवलेला निव्वळ नफा हा नकारात्मक आहे हे नाकारता येत नाही ना. हो, तेही आहेच. मूळ व्यवसाय खूप मजबूत आहे ही नक्कीच मोठी जमेची बाजू आहे. पण बाजाराला तोटा हा शब्द अजिबात आवडत नाही, मग तो कागदावरचा का असेना. त्यामुळे अल्पावधीत स्टॉकवर नकारात्मक किंवा अत्यंत अस्थिर परिणाम दिसू शकतो. पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी काय? त्यांच्यासाठी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जर आपण लाँग टर्मचा विचार केला तर कंपनीचे फंडामेंटल्स अत्यंत मजबूत असल्यामुळे पुढील चित्र अतिशय सकारात्मक आहे. हे आजच्या चर्चेचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं सार आहे असं मला वाटतं. ऐकणाऱ्यांसाठी सांगायचं तर आर्थिक बातम्या वाचताना केवळ तोटा किंवा नुकसान या एका शब्दाला घाबरून न जाता त्यामागील खरी आकडेवारी शोधता आली पाहिजे. अगदी बरोबर. ऑपरेटिंग नफा कसा वाचावा, मार्क टू मार्केट काय असतं आणि तोटा मूळ व्यवसायाचा आहे की केवळ बाहेरच्या गुंतवणुकीतील अस्थिरतेचा, हे समजून घेणं किती गरजेचं आहे याचं हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. हो. आणि या सर्व विश्लेषणानंतर एक अत्यंत महत्त्वाचा विचार पुढे येतो, ज्यावर सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे. कोणता विचार? कसे जसं जसा भारतात गुंतवणुकीचा कल वाढेल म्हणजेच फायनान्शियलायझेशन ऑफ इंडिया वेगाने पुढे जाईल, तसतशा या आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या प्रचंड मोठ्या होतील.
हो, त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी येणारा पैसा वाढतच जाईल. पण मग या कंपन्या एवढ्या मोठ्या होतील का की त्यांच्या स्वतःच्या ट्रेझरी गुंतवणुकीतील अस्थिरता आणि मार्क टू मार्केटचे रोजचे चढउतार त्यांच्या मूळ व्यवसायाच्या उत्तम कामगिरीला नेहमीच झाकळून टाकतील? बापरे, हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे मूळ व्यवसाय उत्तम चाललाय, पण स्वतःच्या ट्रेझरीमुळे येणारा कागदी तोटा इतका मोठा असेल की तो खऱ्या नफ्याला कायम गिळून टाकेल? अगदी तसंच. आणि जर खरोखरच असं झालं की एका बाजूला मूळ व्यवसायाचा स्थिर नफा आणि दुसऱ्या बाजूला ट्रेझरी गुंतवणुकीचे रोज बदलणारे हजारो कोटींचे आकडे, तर मग येणाऱ्या काळात अशा कंपन्यांच्या खऱ्या व्यवसायाचं अचूक मूल्यमापन कसं करायचं? हा खूपच मोठा प्रश्न आहे. कोणते आकडे ग्राह्य धरायचे आणि कोणते तात्पुरते मानायचे? हो, हे ठरवणं खूप कठीण होऊन बसेल. पण मालकाच्या बाहेरच्या गुंतवणुकीमुळे एकूण हिशोबाचा ताळेबंद रोज वरखाली होतोय. बरोबर. अशा वेळी आपण दुकानाच्या यशाकडे लक्ष द्यायचे की मालकाच्या इतर व्यवहारांकडे? हा प्रश्न भविष्यात आर्थिक विश्लेषकांसाठी नक्कीच एक मोठं आवाहन ठरणार आहे. आजच्या या चर्चेत आपण याच महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श केला आहे. आकडेवारीच्या पलीकडे जाऊन सत्य शोधण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.